मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणनं 10 गावांचा वीज पुरवठा केला खंडित. घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह 10 गाव अंधारात. पूर्व सूचना न देता वीज बंद केल्यानं ग्रामस्थ संतप्त. घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल 10 गावांचा वीज पुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याचं कारण देत महावितरणनं खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री 7 वाजल्यापासून वीज पुरवठा बंद असल्यानं या गावातील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. घनसावंगी तालुक्यातील डांबरी इथं महावितरणचे सबस्टेशन असून या सबस्टेशनमधून परिसरातील अनेक गावांना वीज पुरवठा केला जातो. मात्र विरेगाव परिसरातील गावांमध्ये मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याचं कारण देत महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये विरेगाव, हस्ते, पिंपळगाव, हिवर्डी, धानोरा, आनंदनगर, सिंगाडी, पोखरी यांसह 10 गावांचा समावेश असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणी ग्रामस्थांनी महावितरणच्या जालना येथील उपविभागीय अधिकाऱ्यांसह संबंधित अभियंत्यांशी फोनवरून संपर्क साधला. यावेळी अधिकाऱ्यांनी विरेगावमध्ये मीटर कनेक्शनची संख्या अत्यंत कमी असल्याचं कनेक्शन वाढेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार नसल्याचं सांगितल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. मीटर कनेक्शन वाढवा अन्यथा वीज पुरवठा मिळणार नाही अशी भूमिका महावितरणनं घेतल्यानं ग्रामस्थांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. दिवसा केवळ ठराविक वेळ 3 फेज वीज आणि त्यानंतर सिंगल फेज वीज पुरवठा मिळणार असल्याचंही सांगण्यात आल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना केवळ मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणामुळे सामूहिक शिक्षा का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो. ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता 10 गावांचा वीज पुरवठा खंडित केल्यानं महावितरणच्या या निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाते आहे. मी सुरेश जाधव, सरपंच विरेगाव. काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून डांबरी सबस्टेशनवरले जेवढे गाव आहे जवळपास बरेच गावं काल रात्री 7 वाजल्यापासून अंधारामध्ये होते. त्यात विरेगाव असेल, हस्ते पिंपळगाव असेल, हिवर्डी असेल, धानोरा असेल, आनंदनगर असेल, निपाणी पोखरी, सिंगाडी पोखरी असेल, अशी बरीच गावं कालपासून अंधारात आहे. आम्ही कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना संपर्क केला. त्यावेळेस त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत गावामध्ये मीटरची संख्या वाढत नाही तोपर्यंत वीज पुरवठा चालू करणार नाही. परंतु प्रशासनानं आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता वीज पुरवठा खंडित केलेला आहे. आतापर्यंत गावामध्ये गावठाण फिडरचं कोणत्याही प्रकारचं काम पूर्ण झालेलं नाही आणि जवळपास एक अर्ध गाव जर सोडलं तर बाकी पूर्ण गावं त्या ठिकाणी अंधारात होते. गावठाण फिडरला कोणत्याही प्रकारचे सिंगल फेजचे डिपेंड नाही आणि त्यामुळे गाव पूर्णपणे अंधारात होतं. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. डेंग्यू, मलेरिया आणि तापाचे पेशंटची संख्या वाढत आहे. म्हणून प्रशासनाला विनंती आहे की नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर वीज पुरवठा तुम्हाला सुरळीत करावा लागेल. जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही 1-2 दिवसामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारू. म्हणून प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर रात्रीचा वीज पुरवठा सुरू करावा.